कांद्याच्या भावात मागील काही दिवसात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे। कांद्याचे भाव हे दीडपट झाल्याचे बाजारातील दरावरून दिसते। कांद्याचे भाव हे प्रति क्विंटल 2000वरून 3.5 ते 4000 रुपयांपर्यंत वाढले आहेत। सरकारचा दबाव असूनही कांदा भाव हा वाढतच आहे। जानेवारी पर्यंत तरी कांद्याचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे। कांद्याची बाजारातील आवक कमी झाली आणि सणांमुळे कांद्याला उठाव वाढला, त्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे। 2 आठवड्यांपूर्वी कांद्याचा भाव हा क्विंटलला 2000 रुपये होता, तर नवरात्रीपासून सुधारणा होण्यास सुरुवात झाली आणि बाजारात कांद्याची आवक घटलेली दिसते। शेतकरी चांगल्या भावाच्या अपेक्षेने कांदा मागे ठेवत आहेत असे व्यापाऱ्यांनी सांगितले। कांद्याची किरकोळ विक्रीचे भावही वाढलेले आहेत। दिल्ली सारख्या मोठ्या बाजारात कांद्याच्या किरकोळ विक्रीचा भाव हा किलोला 50 ते 70 रुपयांवरती पोहोचला, तर देशाच्या इतर भागात कांद्याचा भाव हा 45 ते 50 रुपयांच्या दरम्यान आहे। सणांच्या काळात कांद्याचे भाव हे आणखीन वाढण्याची शक्यता आहे। मंडळी, कांद्याचे भाव वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत, तीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। पण हा कांदा भाव वाढीचा काळ शेतकऱ्यांसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे। या काळात तुम्हाला फोनवरती सगळ्या अपडेट्स मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यामुळे एक आम्ही व्हॉट्सअप चॅनल सुरू केले, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की जॉईन करा। चला परत एकदा आपल्या विषयाकडे जाऊया। कांद्याचे भाव वाढण्याचे मुख्य कारण आहे बाजारातील घटलेली आवक। सध्या शेतकऱ्यांकडे कांद्याचा कमी स्टॉक आहे। रब्बी म्हणजेच उन्हाळा कांदा हा काढणीच्या काळात पाऊस कमी झाला होता, त्यामुळे कांद्याला पाणी लागले होते। तसेच मधल्या काळात उष्णताही मोठ्या प्रमाणात वाढली होती, त्यामुळे कांद्याची टिकवण क्षमता ही घटली। शेतकऱ्यांना हा कांदा तात्काळ बाजारात विकावा लागला, पण नेमकं याच काळात कांद्याचे भाव हे पडले होते। यावेळी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला, पण याचबरोबर चाळीतील कांदाही कमी झाला। तसेच खरीपातील लागवडीनंतर यंदा कमी पाऊसमानाचा परिणाम जाणवला। खरीपातील लागवडीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या। कमी पावसामुळे खरीपातील कांदा लागवड ही जवळपास 30 ते 40% घटल्याची माहिती आहे। त्यातच लागवडी ही उशिरा झाल्याने हा कांदा आता कुठे बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। पावसातील खंड, वाढलेली उष्णता याचाही परिणाम कांदा उत्पादनावरती झाला। परिणामी खरीपातील कांदा आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे। ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील कांदा पुरवठ्याचे समीकरण जर आपण बघितलं तर उन्हाळी कांदा हा 60% आणि खरीपातील कांदा 40% असे प्रमाण असते। म्हणजे या काळात कांदा पुरवठ्याची भिस्त ही उन्हाळ कांद्यावरती जास्त असते। पण नेमकं याच काळात कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे। चाळीतील कांदाही किमान 30 ते 40% कमी आहे, तर खरीपातील कांदाही 50% जास्त बाजारात येईल अशी शक्यता नाही। म्हणजेच काय, तर उन्हाळ आणि खरीप या दोन्ही हंगामातील कांदा कमी असेल याचा थेट परिणाम हा बाजारातील कांदा पुरवठ्यावरती होणार आहे। लेट खरीपातील कांदा बाजारात येईपर्यंत भाव तेजीचेच राहण्याचा अंदाज आहे। लेट खरीपातील लागवडी ही कमी पावसामुळे संकटात आल्याचे शेतकरी सांगत आहेत। लेट खरीपातील उत्पादनाचे चित्र ही काही दिवसांमध्ये आता स्पष्ट होईलच, पण जानेवारी पर्यंत बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण होण्याचा अंदाज आहे। सरकारला आयात करून पुरवठा वाढवता येण्यावरती मर्यादा आहेत, त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तूट वाढत जाईल। त्यामुळे कांदा भावाला चांगलाच आधार मिळण्याची शक्यता आहे। सरकारने यापुढील काळात भाव पाडण्यासाठी निर्णय घेतले तरी पर्याय खूपच कमी उपलब्ध असतील। सरकार टोमॅटो प्रमाणे स्वतः खरेदी करून ग्राहकांना कमी भावात विकू शकते, तसेच आयात करू शकते। पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतात पिकवल्या जाणाऱ्या कांद्याचा रंग, आकार आणि चवीचा कांदा उपलब्ध नसतो, त्यामुळे आयातीचा डावही फसू शकतो। एकूणच काय, तर कांद्याची टंचाई पुढील 3 महिने राहू शकते। म्हणजेच कांद्याचे भाव हे जानेवारी पर्यंत तेजीतच राहू शकतात असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे। मंडळी, फॉर्मॅलिटी म्हणून नाही, परंतु तुम्हाला ॲग्रिकोलाचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट मध्ये बिनधास्त सांगा। तसेच शेती संबंधी काही शंका असतील, माहिती हवी असेल तर कमेंट करा, आम्ही त्याची सविस्तर उत्तर देऊ, किंवा विषय खरंच मोठा असेल तर त्यासाठी व्हिडिओ सुद्धा बनवू। बाकी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।